दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख। आवाज पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला आवाज कडक करा, थोडासा विको कमी करा, चांगलं करेल देव तुमचं। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। संत शिरोमणी नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात। एक साधं सोपं औषध आहे ते म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहणे, त्या मालकाच्या भेटीला जाणे, मालकाचं दर्शन घेणे। बऱ्यापैकी एखाद्या दुःखावर औषधं असतील पण ते औषधं सर्वांना पेलवत नसतात। काही औषधं अप्राप्त असतात, ती प्राप्त होत नसतात। काही प्राप्त औषधं आहेत ती पेलवत नसतात। काही प्राप्त झालेली औषधं त्याचा दुष्परिणाम सुद्धा असतो। पण आजच्या अभंगाद्वारे संत शिरोमणी नामदेवराय जे औषध सांगतात, दुःख निवृत्तीचं जे साधन सांगतात, ते साधन सर्वात अत्यंत सुलभ आहे, सोपं आहे, सर्वांना परवडणारं आहे आणि त्याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट नाही, असं सोपं साधन आहे। मला सांगा, पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहण्यासाठी काय अडचण असेल बरं? इथला जर एखादा म्हणला पंढरपूरला जायला पैसे नाहीत, त्यानं नुसतं हात वरी करा, त्याला मरुस्तर वारीला जाण्यासाठी पैसे लोक देतील, पण त्यानं ते वारीलाच खर्च करावा। राहिला प्रश्न भाकरीचा, तर गळ्यात तुळशीची माळ असावी, धर्माची पताका खांद्यावर असावी। आपा 500 एकरवाल्या बाईच्या दारात जाऊन तिला म्हणा, माय मधुकरी, तीन जर गावरान तुप लावून चपाती नाही दिलीत मला बाळू महाराज म्हणू नका। इतकी ताकद आहे संप्रदायामध्ये। भाकरीची पंचायत नाही, तिकिटाची पंचायत नाही, आणि तिथं गेल्याच्या नंतर काही सायाच नाही। श्रद्धेनं चंद्रभागेचं स्नान करायचं, त्याच्या पायावर डोकं ठेवायचं, प्रसन्नपणाने 10-5 सेकंद त्याचं मुख पाहायचं, जीवनाचा शिनभाग निघून जातो। पाहता श्रीमुख गोविंदाची आहे कसा रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळी। रांगायला लागलेला आहे, चिमुकलाय, रांगतोय ते अर्थी छोटा आहे। चारवाकांनी प्रश्न केला, इतका चिमुकलाय, इतका लहानसा आहे, आणि एवढ्या लहान लेकराचा चेहरा पाहिल्यावर दुःख जातं का? ते दिसायला लहान होतं पण हसायला इतकं मोठं होतं की त्याच्या पायाखाली मोठी मोठी राक्षस गेली। काग बगरिठा मारिली बाळपणी, काग बगरिठा मारिली बाळपणी, काग बगरिठा मारिली बाळपणी, बगरिठा मारिली बाळपणी, आवली दैत्य खाणे बुडाविली, दैत्य खाणे बुडाविली, आवली दैत्य खाणे बुडाविली। काग बगरिठा मारिली बाळपणी, आवली दैत्य खाणे बुडाविली, आवली दैत्य खाणे बुडाविली, काग बगरिठा मारिली बाळपणी, आवली दैत्य खाणे बुडाविली, आवली दैत्य खाणे बुडाविली। रिठा नावाची ही मोठमोठाली राक्षस होती। यांना द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीतल्या मालकांनी बालपणातच मारलं। इतका चिमुकला देव आहे पण प्रताप त्याचा इतका मोठा आहे। असुर रुळत चरण तळी, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा। त्याच्या हातात लोण्याचा उंडा आहे, आपण गोळा म्हणतो, नामदेवराय उंडा म्हणले। लोणी हे चित्ताचं प्रतीक आहे, कोमलतेचं प्रतीक आहे। ब्रह्मांडाच्या मालकाच्या सानिध्यात जायचं असेल तर अंतकरण अत्यंत लोण्यासारखं मऊ आणि कोमल असलं पाहिजे, मग त्याच्या सानिध्यात जाता येते। हे लोणी हे कोमलतेचं प्रतीक। नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया। वेदाच्या श्रुती गोपी आहेत, त्याच्या मुखाकडे बघितल्याच्या नंतर भुलून जातात, इतकं त्याचं मुख पवित्र आहे। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठ्ठला। मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने
चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा मौजे दिग्रस या परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील काळ्या मातीची नाळ असलेलं गाव, शेतकरी कुटुंबातली सगळी माणसं, रक्ताचा घाम करून मातीत टाकणारी सर्वसामान्य माणसं, जीवनभर ह्या काळ्या मातीची प्रेमानं भावनेनं या मातीवर प्रेम करणार एक छोटस डिग्रस नावाचं हे गाव, बरसाले डिग्रस असं नाव आपण ऐकतो. अशा या छोट्या खाणी गावाच्या वतीनं चालत असलेला पंढरीतल्या मालकांचा 7व्या अवतारातला जन्मोत्सवाला सुरुवात आणि विश्वाच्या मालकाचं भजन करणाऱ्या वारकऱ्याच्या जन्मोत्सवाला सांगता. रामनवमीला सुरुवात, पंढरीतल्या मालकांचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतले मालक आणि मारुतीराय म्हणजे वारकरी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणचे मालक सांगतात ते मारुतीराय वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ आहेत. अशा एका वैष्णवाचा, आता यतीचा, योग्याचा, जप्याचा, तप्याचा, सिद्ध्याचा, ब्रह्मचार्याचा आजचा जन्मदिवस आहे मारुतीरायांचा. आणि सुरुवात पंढरीतल्या मालकांच्या जन्मोत्सवाने. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मावर सुरुवात आणि मारुतीरायाच्या जन्मावर परिसांगता. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा सोहळा. या सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी छोट्याशा गिरगावकराकडे आजचं प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं ते परम भाग्य आहे. प्रांतातलं गाव आहे, परिसरातलं गाव आहे, रोजचे परिचित माणसं आहेत, सात्विक सदाचारी, पुनश्च एकदा सांगतो काळ्या मातीची नाळ असलेली माणसं. अशा ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला सोहळा. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं काय आपल्याला पाठ नसणार आहेत, आडनावही पाठ नसणार आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आजचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय आसाराम बापूराव माळवदे, मला वाटतंय नाशिकला राहतात का, मुंबईला, मायापुरीच्या ठिकाणी ज्यांचं वास्तव्य आहे. माऊली कन्स्ट्रक्शन, जोगेश्वरी वेस्ट, त्या माऊली कन्स्ट्रक्शनचे ते सर्व आहेत. जोगेश्वरी वेस्टचे जे सर्व आहेत. एका छोट्याशा गावात जन्म झाला. त्या मानानं आपल्याकडे काय प्रगत आहे. आपण काही प्रांतापेक्षा 40 वर्ष पाठीमागे येतो. आणि आपल्याकडे एक कृपा आहे, मात्र काळ्या मातीची कृपा आहे. आपल्याकडे जमीन चांगली आहे, माणूस पुरल्याच्या नंतर माणूस उगल अशी आपल्याकडे जमीन आहे. पण आता ती कळण्यासाठी बऱ्याच दिवस काही लोकांना लागलेत. काळी माती कळण्यासाठी फार मोठी ताकद लागते. रुमाल झटकून शेलूला फिरणं लय कोणालाही जमतंय. याच्या त्याच्या लग्नाला लटकून जायला मूर्खालाही जमतंय. पण काळी माती कळण्यासाठी फार ठराविक लोकांना कळतंय. ही कळणं अत्यंत गरजेची आहे. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं सर्वत्र असं एक मत असतं की शेती परवडत नाही, विकत घेऊन दाखवा. जय पाटील घेता येते. इकरी आहे कोणाची? इकरी नाही आणि निघली तर घेणं होत नाही. इतकी सोपी आहे, इतकी अवघड, इतकी कठीण. काळ्या मातीवर प्रेम करा. तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो. इथून पुढे ज्याच्या नावानं ईदभर सातबारा असेल तो भारत देशातला राजा असेल, तो महाराष्ट्रातला राजा असेल.
राजे हो, या मोठ्या मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवरात्रीचा घट मांडण्यासाठी 100 रुपये किलोनं माती घ्यावी लागते. 100 रुपये किलोनं माती घ्यावी लागेल. 4-2 मला आमच्या क्षेत्रातले येडगळ भेटले. काय शेतीवर बोलता रे, सुंबळे आहेस का काय म्हणलं तू? तुला अकलीचा कांदा आहे का? शेतीविषयी वाईट बोलतो. शेतीत गहू पिकले तर सप्ते होतील, शेतीत ज्वारी पिकली तर पंक्ती होत्या. तुला किती चांगला पक्वाद वाजिता आला, तुला किती चांगलं गाता आलं, तुला किती चांगलं कीर्तन करता आलं, किती भागवत रामायण प्रवचन शिवपुराण सांगता आलं, गौऱ्या खाशीन का? म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा शेतीशी नाळ असली पाहिजे. वारकरी संप्रदायातला एकही संत नाही की त्या संतांना शेतीशी नाळ नाही. फक्त आपण तिथपर्यंत पोचत नाही, आपल्याला तिथपर्यंत त्यांचा व्यासंग लक्षात येत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. विठाला विठाला अशा परम पावन या काळ्या मातीमध्ये एका छोट्याशा खेड्यामध्ये आसारामजीचा जन्म झाला. आणि मायापुरी, जुनी लोक मुंबईला मायापुरी म्हणायचे. अर्थाचं एक फार मोठं गोड. या महाराष्ट्राच्या मातीची राजधानी अशा या मुंबई सारख्या ठिकाणी माऊली कंस्ट्रक्शन जोगेश्वरी वेस्ट आपलं तिथं प्रभुत्व कमवलं. एक छोटंसं विश्वस्थापन केलं आणि अस्तित्व निर्माण केलं. अशा आसारामजी पाळोदेंना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. त्यांच्या योगाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 4452 गाव मला पाहायला भेटले. कारण जिथं पहिल्यांदा येतो ते यादीत घेतो. असे 4452 गावं आजच्यानं माझी महाराष्ट्रातली पूर्ण झाले. परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या असतील, सत्पुरुष असतील, सर्वांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. पाठीमागं अंशीरामजी असतील, हिरामनजी असतील, पंजाबराव असतील, शिवाजीराव चोपदार असतील, आमचे शिराळकर हे चंदू महाराज असतील, बंडू महाराज आदी करून सर्व ही महाराज मंडळी या बाजूचे सगळे इथून इथपर्यंत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या एखाद्याचं नाव विसरलं असेल तर मोठ्या मनानं मला क्षमा करा. विठाला विठाला. आसारामजी पाळोदे यांच्या तारखेच्या संदर्भात तुम्ही सुद्धा घरी आलते, तुम्ही आलते. 4-5 जण सगळी तरुण मंडळी माझ्या घरी आले. आनंद वाटला. आप्पा परिसरातली माणसं ज्या वेळेला घरी येतात का त्यावेळेला आनंद वाटतो. आनंद. 5-7 जण आले. खूप आनंद. योगायोगानं मी त्या दिवशी सकाळी घरी होतो. 5-10 मिनटं बसायचा योग आला. खूप छान वाटलं. परिसरातली आपल्या भागातली माणसं आली. आनंद वाटला. नंतर पुन्हा आसाराम अण्णा याच गावचे जावई येतं. अण्णा संपर्क करत होते. त्यांचा फोन तिकडं मुंबईवरनं येत होता. तुम्हालाही संपर्क झाला. सगळेजण आले. मलाही येण्याचा योग आला. पुनश्च एकदा या पवित्र मातीला प्रणाम करतो. या पवित्र डिग्रस गावावर ज्याचं कृपाछत्र आहे अशा माझ्या मारुतीरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. स्वामी सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा तुम्हा सात्विक सदाचारी श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःख निघून जातंय आणि सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होतंय, पण ते मात्र त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर. काय ताकद असेल महाराष्ट्राच्या मुखामध्ये. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याचे भूक. नवजे माझ्या डोळ्याचे भूक. नवजे माझ्या डोळ्याचे भूक. नवजे माझ्या डोळ्याचे भूक. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक. नवजे माझ्या डोळ्याची भूक. नवजे माझ्या
कोळ्याची भुका नवते माझ्या कोळ्याची भुका नवते माझ्या महाराज ते मुख बघितल्याच्या उतार संदेशी घ्यायचा ते मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय इतकी त्या मुखात ताकद आहे. माझ्या आळंदीतले मालक तर इतकं गोड म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो पंढरीतला मालक बघितला की सुख प्राप्त होते असं माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात. तो सात्विक देव आहे सदाचारी देव आहे विजू पाटील तो देव. बाकीच्या देवाला वारकरी संप्रदायातल्या लोकांनी मान्यता दिली नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. महाराज हे जे देव आपल्या पोटासाठी भीक मागायलेत का ह्या बोंबल्या देवाच्या पाया पडून तुमचं काय चांगलं होणार आहे. ते स्वतःसाठीच भीक मागायलेत त्याच्या पोटासाठी ते काय तुमचं कल्याण करणार आहेत. तुमचं कल्याण करणारा माझं कल्याण करणारा जगाचा बाप पंढरीतला मालक आहे विठाला. अजून लक्षात घ्या आमचे भागवताचार्य मुकुंद महाराज सुद्धा हजर आहेत त्यांनाही धन्यवाद. काय सात्विक किती सदाचारी देव आहे. बाकीच्या देवांना नाना प्रकारची साधनं लागतात काही लागत नाही हो या देवाला. पंढरपुरातल्या मालकाला पैसे लागत नाहीत काही लागत नाहीत. त्याचे पायी घाला मिठी मूल नेघे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घातली रे घातली. त्याच्या पायावर डोकं ठेवलं की तो श्रद्धेमुळे तो खांद्यावर घेऊन नाचतोय. इतका परम पावन पवित्र देव माझा पंढरीतला बाप आहे. तो विश्वाचा बाप आहे विश्वाचा मालक आहे. आणि त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. दुःख नाही असा जगात माणूस नाही. काही ना काही दुःख आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे विचारी मना तुझी शोधोनी पाय. प्रत्येक जण दुःखी आहे. एक जण म्हणला पैसे जास्त असल्यावर दुःख येत नसतं. एडगळ आहेस तू. पैशान जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता ना. ते फार श्रीमंत होता रावण. रावणाची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. इतका मोठा श्रीमंत रावण आणि त्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या. भिताड 269 किलोमीटरचं एवढा मोठा रावण पण सुख नव्हतं त्याला. एका कवडीचं सुख नाही. बायकाचा विचार केला तर 80,000 बायका होत्या. मग त्याला तेवढ्या करून सुख नाही तर आपल्याला एकीत काय भेटन. बरं त्याच्या बायका आपल्या बायकासारख्या नव्हत्या. पहाती कवाडाकडून चलती भिताडाकडं. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 सुंदर पत्न्या रावणाला होत्या. किती पोरग रावणाचं एक खतरनाक. आपल्याकडे एक पद असल्यावर मंत्र्याच्या गाडीला एक दिवा असतो. आता तर ते पण काढलेत म्हणून. पण एक दिवा असायचा मंत्र्याच्या गाडीला. असे 222 एकाच्याच गाडीला दिवे. असा 33 कोटी देवाचा राजा इंद्र. या इंद्राला रावणाच्या पोरानं 17 बाऱ्या बांधून आणलं म्हणून रावणाच्या मुलाचं नाव इंद्रजित पडलं. सत्रजित इंद्रजित त्याचंच नाव. एवढा मोठा रावण. त्याच्या प्रधानानं जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. यमाला दातखिळी बसत होती. एवढा प्रभावशाली रावण पण सुख नाही ना. तर तुम्हा आम्हाला 10 कुंटलात किती सुख भेटणार आहे. आपली योग्यता तरी काय आपली पात्रता तरी काय. सुख जर पाहायचं असेल तर फक्त त्या देवाच्या मुखात आहे त्याच्या पायात आहे त्याच्या नामात आहे संतांच्या सानिध्यात आहे. सुखवशे हे चिठाई बहुपायी संतांच्या पायावर सुखे. देवाच्या पायावर सुखे देवाच्या मुखात सुखे देवाच्या नामात सुखे. संतांच्या संगतीत सुख आहे. आपल्याकडे सुख नाही का. आपण प्रापंचिक माणसं आहोत. कायमस्वरूपी व्यथेत जीवन गेलेलं आपलं समस्येत जीवन गेलेलं माणसं. आपल्याकडे कसलं सुख आलंय. हे सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्या मुखात फार मोठी ताकद आहे. त्याचं मुख बघितलं की सुख प्राप्त होतंय. कोणाला मिळालं असं कोणी आहे का की ज्याला ते पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. वारांगणेची कन्या होती एक. वारांगणा म्हणजे आपल्या प्रचलित भाषेमध्ये तिला वेश्या म्हणता येईल. एका वेश्येची मुलगी आहे. फार सुंदर होती ती. आवाज करा मोठा. करा करा करा. ह्या मॉनिटरला द्या आवाज. वेश्येची कन्या आहे.
एवढी सुंदर की त्या तिच्या रूपाला आग लागो इतकी सुंदर होती. तिने विचार केला आईचं जीवन आपलं मातीत गेलंय, आपलं जीवन मातीत जाता कामा नये. कळत्या काळापासून तिने एक अरण्य स्वीकारलं आणि त्या जंगलात ती राहत गेली. या जंगलात गेली अशी काही पाप्यांना कळाल्याच्या नंतर ते पापी तिला शोधण्यासाठी त्या जंगलात फिरत होती. पण ती नाही सापडली कोणाला. जंगलात राहणाऱ्या 5 स्त्रिया, त्याच्यापैकी कृतात्रेता युगात एक स्त्री राहिली, तिचं नाव शबरी. आणि पुढे कलियुगातला जर काल पाहायचा गेला तर ही कान्होपात्रा, हिचं नाव आहे कान्होपात्रा. अत्यंत सुंदर. 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाची कृपा तिच्यावर लाभली. परमपावन सात्विक सदाचारी कान्होपात्रा. हिला पकडण्यासाठी बऱ्यापैकी लोकांनी प्रयत्न केला पण ती सापडत नव्हती. एके दिवशी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब, रामकृष्ण नामाची दिंडी चालली आणि ती उंच अशा डोंगरावर होती. तिनं पाहिलं ज्ञानोबरायाच्या चेहऱ्याकडे. काय रूपात ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाच्या. चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर तिला तिच्या अंतकरणाला गोड शेवलय प्राप्त झाले. तो ज्ञानोबरायचा चेहरा होता. मला सूर्याच्या प्रकाशाकडे बघितलं की प्रकाश होता पण घाम काढीत होता. सूर्याचा प्रकाश तेजस्वी पण घाम काढीत होता. ज्ञानोबरायच्या चेहऱ्यातून मिळालेली ओलय अंतकरणाला ओलावा फोडत होते. तिच्या लक्षात आलं आपलं कल्याण करणारं गोड व्यक्तिमत्व आहे. आणि ती चालत आली नाही, डोंगरावून अंग टाकून दिलं आणि लोटांगण घेत 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 ज्ञानोबरायच्या पायावर विलीन झाली. ज्ञानोबरायने विचारलं माय. ते ज्ञानोबराय होते. माय शब्द वापरला. हे माय, माय काय ग, तुला काय माझ्याकडनं अपेक्षा आहे? काही नाही गुरुदेव, जीवनाचं कल्याण होईल असा मार्ग सांगा. जा म्हणे. एकदा त्याच्या पायावर डोकं ठेव, त्याला डोळे भरून एकदा पहा. त्याला तू डोळे भरून पाहिलं की तुझं कामच संपलं. गरुड खांबापासून त्याला पाहत 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 आतमध्ये गेली. एकदा प्रसन्नपणानं त्याला पाहिलं, डोळे बंद केले आणि त्याच्या पायावर देह ठेवून दिला. असा देह ठेवला की तो देह मनानं बाहेर पडला नाही, दुसऱ्याला काढावा लागला. म्हणजे तिनं विटेवरच्या मालकाच्या पायावर प्राण सोडून दिला. परिणाम सांगू तुम्हाला. तर्क वितर्क करणारे किती लोक असतील तिथं. आचार्य, शास्त्री, पंडित, मोठमोठाली लोक असतील त्या काळातले, ओरिजिनल पदव्या घेतलेले बेजार झाले. वेशीची कन्या आहे, वारांगणेची कन्या आहे, नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी आहे आणि हिला देवाच्या पायावर मरण प्राप्त झालंय. आता नेमकं करायचं काय? हिचा अंत्यविधी कुठं करायचा? चंद्रभागेत करायचा, पंढरपुरात करायचा का पंढरपुराच्या बाहेर फेकून द्यायची? हिला कोण आहे? हिला पाणी कोण पाजील? हिला अग्नी कोण देईल? हिला खांदा कोण देईल? इथपर्यंत लोकांची सुरुवात. पुजारी विद्वान होते त्या काळातले पुजारी. त्या पुजाऱ्यांना सांगितलं जोपर्यंत पंढरीतले मालक मला आदेश देत नाहीत तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका. दुःखाची निवृत्ती सांगतोय. त्या मुखात किती ताकद आहे. रात्रीच्या वेळेला स्वप्नात दृष्टांत झाला. त्या पुजाऱ्याचं नाव होतं अनंता. अनंता तुझं मी सांगत स्वानंत, पाहे पा कान्होपात्रा पवित्र. हे अनंत नावाच्या पुजाऱ्याला विटेवरचा अनंत सांगत होता. हे अनंत नावाचे पुजारी, मी तुला अनंत बोलतोय. अनंत म्हणजे देव. मी तुला अनंत बोलतोय. ही इतकी पवित्र झाली. लक्ष्मी माझी डाव्या हाताला आहे आणि कान्होपात्रा उजव्या हाताला ठेवा. वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. महाराज जगाची मालकीन पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या हाताला आणि वारांगणेची वेशेची नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी भगवंताच्या उजव्या हाताला. आज परिणाम लक्षात घ्या. परिणाम आपल्याकडे जर कोणाचं लग्न असेल बाहेरगावी, आपण लग्न गेलं आणि आपण भावकीची एखादी बाई नेली आणि तिची पाय नाही धुतली तर ती नुकती खात नाही. नुकती खातच नाही ती इतकी म्हणी. ती हे का नुकताड मला माहित नाही का? नुकतीला नुकताड म्हणती. चपात्याला काताडे म्हणती. हे काताडे का माहित नाही तर का? मग पायच नाही धुतले. इतकी कोकण्या मशिवानी फुगती ती. काय नाही धुतल्या, फक्त पाय नाही धुतल्या. आता तर तो बंदही झालं. बरं ते बरं झालं बंद झालं. याच्यात फार वाद विवाद होऊ लागले. आधी कोणाचे धुतले, नंतर कोणाचे धुतले. आणि काय आपले पाय तरी कोणते धडे? आपण कापसातून गेल्यावर ना खेराईनच. इतके कोमल पाय आपले. सोयाबीन मध्ये गेल्यावर फुल राहीन. हो, कळड्यातून गेलं तर बोंडी येईन कळड्याला. इतके गोड पाय. हरभऱ्यातून गेलं तर सरी फोलच. हरभऱ्याला होप म्हणत नसतेत नाही का?
फोल म्हणतात रे का फोल. इतके पाय गोड अन तरी महिना धुतले म्हणजे इतका राग. दुधना जवळून गेली. घंटाक्षे दुधनात सोडून बसावं आहे का नाही. काय लग्नात दुसऱ्याच्या हातान धुवायची. बरं जिचे पाय धुतले जिनं धुतले तिच्या हाताला वर खुंडी पडले. इतके खरबड पाय, इतके नख लागले, इतके नख. पण तिला पण वाटतंय मग पाय धुवा. नाही भेटत मान आपल्याला. महाराज वारांगणीची कन्या, वेशीची मुलगी, देवाच्या उजव्या हाताला जागा भेटली पाटील. आणि याच्या पुढचं सांगू, पंढरपुरातल्या मालकाचं आधी दर्शन नाही, पंढरपुरातल्या मालकिनीचं आधी दर्शन नाही, आधी तिचं दर्शन आहे. किती उंच गेली. चंद्र सूर्य येतोपर्यंत पहिलं दर्शन तिचंच होणार. एवढी मोठी उंची, एवढी मोठ्या सुखाच्या तत्वावर कान्होपात्रा गेली. पण ताकद कशाची? पहिल्या कडव्याची. सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुखा.